वन बॉर्नर फिल्डर मालिकावर यांच्यासाठी परफ्यूम सेट आहे. अनेक पारितोषिकं आहेत. भरघोस पारितोषिकांची लयलूट या स्पर्धेमध्ये केले. आनंद येतोय, आनंद घेत आहेत, आनंद घेत राहा, आनंद देत राहा, कारण जीवन एकदाच आहे आणि प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचसाठी ब्लूटूथ आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य राहिलं आहे सन्मान्य गजानन दादा किर्दत यांच्या माध्यमातून ब्लूटूथ सौजन्य आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक 31,000 रुपये कॅश ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी दिलंय श्री आनंद अर्जुन गोरे. त्याचबरोबर श्री हनुमंत अर्जुन गोरे, संपत अर्जुन गोरे, कास्ट लेक व्ह्यू रिसॉर्ट हॉटेल आणि गेस्ट हाऊसचे मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 31,000 रुपयेचा कॅश प्राइज देखील दिलाय. तर द्वितीय पारितोषिक कैलासवासी सकाराम आबाजी किर्दन यांच्या स्मरणार्थ श्री शशिकांत आबाजी किर्दन यांच्या माध्यमातून रोख कॅश 21,000चं पारितोषिक देखील केलंय. बघा, सर्वांनी सहकार्य केले आणि सर्वांच्या सहकार्याने, गाठीने, भेटीने आणि मेहनतीने भव्य आणि दिव्य हा क्रिकेटचा सोहळा आज नवी मुंबई शहरामध्ये आपल्या भेटीला आलाय. जाऊया मॅचकडे. अगदी पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन घडलं. निवृत्ती शिंदे सारख्या फलंदाजाला माघारी परतवलं. युवाची हवा आहे. मागील मॅचमध्ये देखील 3 धावेंचं षटक हातळलं होतं आणि या षटकावरती देखील नियंत्रण ठेवलं. अगदी 3 धावा खर्च केलेत, मिसफील्ड झाला, 3 धावा खर्च केलेत, परंतु अजूनही मॅच रंगतदार बनेल. रोहनदादा जाधव यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रोहन जाधव धावली. जाऊया मॅचकडे. मॅच बनते, सामना रंगला जातोय. यावेळी सुरेश शिंदे आहेत. मागील मॅच मध्ये 2 षटकार बॅट मधून आले होते. येस, वेगावरती स्वार, नजर हट्टी, दुर्घटना घट्टी. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. सुरेश शिंदे बॅक टू द डगआउट. कोण कोणापेक्षा कमी नसतं क्रिकेटचा खेळ. यामध्ये प्रत्येकाची जर आपण विचार केला तर त्याची वेळ येते, त्याचाच दिवस असतो. कोरगळगावचे सुपुत्र सन्मान्य प्रदीपदादा शिंदे यांचं देखील शुभागमन झालंय. दादा, या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मनाच्या अंतःकरणापासून हृदयाच्या स्पर्धनापर्यंत आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सचिनदादा गार्गे यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं देखील दादा या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. वेलकम. येस, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. अगदी मारुती शिंदे, नॉन स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड बॅटर विश्वनाथ शिंदे आहेत. कुठेतरी संघ लढकटतो. या संकटातून बाहेर काढायचं असेल तरी कोणाला तरी जबाबदारी ही आपल्या खांद्यावरतीच घ्यावी लागेल. खूप चांगली स्पर्धा आपण अनुभवत आहोत. खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आले. ऋषी आहेत. जर आपण पाहिलं तर 2 महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केले, 3च धावा खर्च केलेत. येस, हलक्या त्याने पॉइंट मधून कट केलाय. गॅप सिलेक्शन आहे. चेंडू थांबणार नाहीये. फलन क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागले शर्यत. जिंकलाय तो चेंडू. निघेल सीमा पार, मिळतील त्या 4. चेंडूचा खेळ झालाय. धावफलक 7, लॉस ऑफ 2 ऑन अ स्कोर बोर्ड. अजूनही मग मॅच मध्ये ट्विस्ट बनेल, कारण कोरगळ संघामध्ये आपण विचार केला तर बरेच फलंदाज आहेत, चांगली बॅटिंग करू शकतात. कुणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल. अगदी मारुती शिंदे आहेत. येस, ब्लॉक होलचा चेंडू, वेगवान चेंडू, भन्नाट वेग आहे. वेगावरती स्वार झाला. काय स्पेल हातळला यार, अप्रतिम. युवाची हवा मैदानामध्ये पाहायला मिळते. ऑड स्पेल. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन आहेत. लाईन लेनचा वापर केलाय. संघ किती मोठा असो किंवा छोटा असो, तुमच्यामध्ये धमक असेल, स्वतःवरती विश्वास असेल, संयम असेल तर कोणत्याही संघाला पराभूत तुम्ही करू शकता. हा क्रिकेटचा इतिहास आहे. प्रत्येकाचा दिवस येतो. तो दिवस तुम्हाला आनंद घ्यायचा आहे, आनंद द्यायचा आहे. जाधवरी टीम अगदी स्ट्रगल करते. युवांना संधी दिली. अगदी या टीम मध्ये आपण विचार केला तर ऋषी जाधव, जय जाधव युवा आहेत. युवाची हवा. मागील 2 वर्षांमध्ये काय खेळ राहिलाय. अनेक स्पर्धांमध्ये वैयक्तिक पारितोषिकं पटकावलेत, तर टीमलाही पारितोषिकं पटकावून दिलेत. अशी ही जोडी, चालू सीझनची A1 जोडी, जय जाधव आणि ऋषी जाधव. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, ऑलराऊंडर परफॉर्मन्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. याच ओव्हर क्रमांक 1चा खेळ होतोय समाप्त आणि एका षटकाच्या अखेरीस धावफलक 11 या आकड्यावरती पोहोचलाय. जरी 2 विकेट प्राप्त केले असले तरी 2 चौकारी खर्च केलेत, म्हणजे अजूनही सामना बनेल. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगली मॅच.
चला स्पीडअप घ्या, टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, सामने खूप आहेत. वेळ जर आपण वेळेचा भान ठेवावं लागेल. 1 वाजलाय, वेळ आपल्याकडे कमी आहे. आणखी सेकंड राऊंडच्या मॅचेस आहेत, सेकंड ग्रुप देखील आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज. आपल्याला माहिती असतं आपला गोलंदाज कोणता आहे, सेकंड वर कोण हाताळतं, आपल्याकडे सर्व नियोजन असतं. त्याप्रमाणे आपण नियोजन करा, कारण वेळेला महत्त्व द्या. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि थांबणारी नाही आहे. जय जाधव आलेत, मागील मॅचचा हिरो. अगदी स्पेल देखील चांगला हाताळला होता, त्याचबरोबर बॅटिंग अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन करली होती, अप्रतिम. ही मॅच तेवढीच महत्त्वाची. एक एक स्टेप जिंकलात तर एक पाऊल पुढे, परंतु हारलात तर घरच्या दिशेने प्रवास करावा लागेल. काय होईल, काय घडेल, दोन्ही संघ तुल्यबळ लढत देत आहेत. पहिल्या इनिंगचा मॅच आहे, अजून एक इनिंग बाकी आहे, परंतु सन्मानजनक स्कोर पर्यंत कोरगल टीमला नक्कीच पोचावं लागेल. 11 धावा झालीत गोलंदाजी ट्रॅक वरती. ओव्हर क्रमांक 2 जय जाधव. येस, लेफ्ट हँड बॅटर आहेत विश्वनाथ. एक्सलेंट डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. येतो डॉट. डॉट बॉल तुमचा स्कोर कार्ड थोडंसं थांबवेल, परंतु एका बाजूने आपण विचार केला तर जाधव टीम चांगली गोलंदाजी करते. चांगली गोलंदाजी, नक्कीच हात खोलावे लागतील. येस, यावेळेस हात खोलण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून चेंडू निघून जातोय. चेंडू धरतीला दान करतोय. कार्पेट साईने थांबतोय का? यस, थांबवलाय. एफर्ट्स दाखवलेत. त्या दरम्यान 3 धावा पूर्ण केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव रोखण्याचा पूर्णपणे नक्कीच प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण खुलं झालंय. रोकावं लागेल, थांबावं लागेल, कारण दोन्ही संघांमध्ये पॉवर आहे. आणि दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर आजूबाजूचे संघ आहेत, एकमेकाचा खेळ ओळखतात. अनेक स्पर्धेमध्ये कधी जय मिळालाय तर कधी पराजय, परंतु आजचा दिवस कोणाचा असेल? आज की शाम किसके नाम. मारुती शिंदे अद्याप एकही मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय का? 2 चौके आलेत, परंतु अजूनही षटकारांची अपेक्षा आहे. यांच्यावरती क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ताकद आहे. स्पर्धा आपण पाहिली होती, मैत्री ग्रुप च्या माध्यमातून स्पर्धा होती, खूप चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. चला स्पीडअप घ्या, हा डेड बॉल येतोय. जय निघालाय. येस, यावेळेस पाठीमागून थोडासा चेंडू सोडून गेलाय, लेग स्टंपच्या बाहेर येतोय तो वाईट कॉल. एक सिंगल धाव मिळेल. धावफलक 15 एकरावरती पोहोचलाय. इस क्रिकेटने खूप उंची गाठली. अगदी ISPL सारखं फॉर्मॅट आपण पाहतोय. अगदी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये लाखोंची बोली लागते खेळाडूंवरती, परंतु क्रिकेटमध्ये एक व्यावसायिक क्रिकेट म्हणून आपण खेळत असाल तर क्रिकेट बरोबर तुम्हाला स्ट्रगल देखील तेवढंच करावं लागतं. मेहनत करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. येस, यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने, एफर्ट्स दाखवलाय. ऑड कॅच, आउटस्टँडिंग यार, ऑड कॅच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय झेल टिपलाय. आजच्या दिवसातील हा परफेक्ट कॅच इन द मॅच नक्कीच म्हणावं लागेल. ऑड कॅच यार. अगदी बाउंड्री वरून वेगाने धावत गेले, चेंडूवरती लक्ष होतं, प्रॉपर डाय केली आणि झेल टिपलाय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकतो अगदी काय एफर्ट्स दाखवलेत यार, अप्रतिम. बाळूदादा पवार यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर राकेश दादा शिंदकर आपणास देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मधील इतर गावांमधील कोणताच ग्रामस्थ उपस्थित असतील त्यांनाही विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचंय. आपली स्पर्धा आहे, हक्काचं मैदान आहे. अगदी पर्व क्रमांक 1 कास्ट टीमच्या आणि कास्ट ग्रामस्थांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जय पुन्हा एकदा निघालाय. सुनील आलेत. यावेळेस डॉट बॉलने सुरुवात केली. कुठेतरी संघ लढकडतोय बघा. प्रयत्न आणि परमेश्वर, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मारुतीने थोडीशी झुंज दिली. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले, परंतु त्यानंतर मारुती बाद झाल्यानंतर सुनील मैदानामध्ये दाखल झालेत. पहिला बॉल केलाय डॉट. शेवटी काय भविष्य कोणी पाहिलं नाही, भूतकाळ जाऊन उपयोग नाही. कसाही असलं तरी वर्तमान हाच एक पर्याय आहे. सुनील शिंदे स्ट्राईकला आहेत. बॅटची कडा, कुठेतरी नशिबाचं साथ मिळते. चेंडू थांबत नाहीये, चेंडू पाठीमागच्या दिशेने जातोय. सीमा पार, मिळतील त्या 4. नशिबाची साथ, एक चौकार नक्कीच मिळालाय. स्कोर कार्ड 19
धावेवरती पोहोचलाय. अद्याप एक षटक शिल्लक आहे आणि या शेवटच्या एका षटकावरती किती धावांपर्यंत कोरगड संघ पोहोचला जातोय. अगदी ज्यावेळेस टॉससाठी आले त्यावेळेस कमलेश यांनी सांगितलं की आम्हाला 35 पर्यंत टार्गेट सेट करायचं आहे. 35 टार्गेट आम्ही सेट करू शकतो, जाधवमरी टीमला रोखू शकतो, परंतु सुरुवात जर आपण पाहिली थोडीशी लडखडच झाले. निवृत्ती शिंदे पहिल्या बॉलवरती घातक खोलण्याच्या अगोदर आऊट झाले. सुरेश शिंदे एकही धाव न काढता आऊट झाले. संघ थोडासा कुठेतरी संघर्ष करतोय. आडव्या बॅटने फटका खेचण्याचा प्रयत्न, स्लोवर चेंडू गतीमध्ये बीट, फलंदाज मात्र या ठिकाणी डॉट बॉल आलाय. डॉट येतोय परंतु त्याबरोबर विकेट देखील आला. बॅटची कडा लागले. सुनील शिंदे देखील बॅकफुट मध्ये जातील डगआउट मध्ये. कुठेतरी संघ स्ट्रगल करतोय. जबाबदारी कोण घेईल, संकटमोचक कोण बनेल या मॅचचा, कारण युवाने हवा दाखवले. अगदी पहिले षटक ऋषी यांनी हाताळलं, 11 धावा खर्च केल्या, महत्वपूर्ण 2 विकेट प्राप्त केलेत. तर सेकंड ओव्हर जय जाधव यांनी हाताळली, 8 धावा खर्च केल्याने एक महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केल्या. स्पीडअप घ्या प्लीज. नवीन बॅटर पॅडी शिंदे प्लीज लवकर या, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 1:15 झालाय. सामने आणखी खूप आपल्याला खेळवायचे आहेत. वेळीचं थोडंसं भान ठेवायचं आहे. 5 मिनिटांमध्ये एक षटक कंप्लीट झालं पाहिजे. प्लीज सर्वांनी सहकार्य करा. नेक्स्ट मॅच आम्ही टॉससाठी करणार आहोत आमंत्रित. चोरगी हुमरी टीमचे कॅप्टन आणि JMDCC शेमडी टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. टॉस आपण करणार आहोत या मॅच इनिंग मध्ये. गोलंदाज ओमकार आहेत. फिल्डिंग मध्ये एक एफर्ट्स दाखवला, कॅच अप्रतिम टिपलाय. ही षटक क्रमांक 3 आहे आणि या षटकावरती तुम्हाला आक्रमण करायचं आहे. विश्वनाथ शिंदे लेफ्ट हँड बॅटर आहेत म्हटल्यानंतर थोडासा डोक्याला ताप असतो, परंतु हा ताप किती व्होल्टेजचा बनेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या त्याने कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रॉपर फील्ड देखील पाहायला मिळते. एकच सिंगल. संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची ताकद असते. संघर्ष केलाय. संघर्ष हा करावाच लागतो. आयुष्यात कोणतीही गोष्ट यशस्वी सहजरित्या भेटत नाही, त्यासाठी तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो. क्रिकेट असो किंवा तुमचं जीवन असो. अगदी पंचांच्या उजव्या बाजूने राईट मोर द विकेट ओमकार जाधव. पॅडी शिंदे आहेत, कित्येक वर्षाचा अनुभव, संघ संकटामध्ये आहे. अनुभव दाखवण्याची जबाबदारी घ्यायची वेळ आली. येस, लोअर फुल टॉस, मिस टायमिंग स्ट्रोक. शैलेश आणि चेंडू खाली पोहोचलाय. शेवटच्या क्षणाला हात बंद करता करता चेंडू निसटला, धरतीला केलाय दान. फलंदाजाला मात्र मिळाले ते जीवदान. झेल किती महत्वाचा असतो, धावा किती महत्वाच्या असतात. आपण पाहिले मागील मॅच मध्ये अगदी तेटली आणि चोरगी उमरीचा सामना पाहिला. 2 धावेने संघाला पराजय स्वीकारावा लागला. म्हणजे एका धावेला किती महत्व आहे. राजकारणामध्ये एका मताला, शाळेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व दिलं जातं. एक धाव सामना जिंकू शकते तर एक धाव सामना हरवू देखील शकते. हे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत संजय जाधव, वेगाने येत आहेत. त्या दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण केलेत. मनाला जिंकायचे असते भावनेने, रागाला जिंकायचे असते प्रेमाने, अपमानाला जिंकायची असते आत्मविश्वासाने आणि अपयशाला जिंकायचे असते ते धीराने. संकटाला जिंकायचे असते धैर्याने आणि माणसाला जिंकायची असते माणुसकीने. प्रत्येक गोष्टीचा विचार आणि चर्चा संपूर्ण दिवसभर केली जाईल. पुढे येऊन फटका सजवलाय, ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी 2 येत आहेत. नो मॅन स्टँड मध्ये ट्रॅव्हल होईल. त्या दरम्यान 2 धावा. तिसरीचा प्रयत्न करतील का नाही, थांबवलंय, रोखलंय. 3 धावा होत नाहीये, 2च धावा येत आहेत. स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळते 26 धावा. येस, तुम्हाला सन्मानजनक स्कोर बनवायचा असेल तर कमीत कमी 30+ धावा येणं खूप महत्वाचं आहे. अद्याप 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका सन्मानजनक स्कोर बनेल. टार्गेट सेट करू शकते टीम कोरगळ, परंतु 2 चेंडूंमध्ये रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला ओमकार. मला वाटतं या सीझन मध्ये पहिली स्पर्धा आहे आणि त्याच पहिल्या स्पर्धेमध्ये ओमकार यांचा नक्कीच प्रयत्न केलाय. जबाबदारी दिले, संधी दिले. लोकल चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक ऋषी जाधव आहेत, डीप मिड विकेट रिजन मधून मिड विकेटला आले. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी ठरतायत. विश्वनाथ शिंदे यांना मात्र धावबाद होऊन माघारी परतावं लागेल. चला नवीन बॅटर प्लीज स्पीडअप घ्या. एक धाव जोडल्यानंतर 27 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय.
पॅडी शिंदे अजूनही स्ट्रगल करतायत, एकेरी दुहेरी धावा जमा करतायत, परंतु एकेरी दुहेरी धावेने तुमचं टार्गेट सेट होणार नाहीये. तुम्हाला एखादा का होईना पण मोठा फटका खेळण्याची आवश्यकता आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा क्रिकेटचा इतिहास आहे. क्रिकेटने खेळ दाखवलाय. अनेक रेकॉर्ड बनलेत, अनेक रेकॉर्ड मोडलेत. प्रत्येक स्पर्धेविषयी चर्चा होणार आहे, प्रत्येक संघाविषयी चर्चा होणार आहे. नवीन बॅटर अभि आलेत. शेवटचा चेंडू आहे. राईट ओव्हर द विकेट. ओमकार निघालाय. चेंडू आपटलाय. आडव्या बॅटनी फटका खेळलाय. गॅप आहे, दरी आहेत. चेंडू थांबणार नाही. चेंडू शेवटच्या क्षणाला निघून जातोय सीमा पार. येईल तो अंतिम टप्प्यामध्ये. डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. 31 धावा झालेत आणि 32 धावांचे टार्गेट सेट केलंय. मुख्य व्यासपीठावर आम्ही एक शुभ सन्मान घेतोय. येस कॅमेरामॅन प्लीज आपण देखील कॅमेरा स्टेजवरती फोकस करा. पाचगाव प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि धावली गावचे सुपुत्र, एक लेजंड क्रिकेटर आहेत. कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत, अजूनही खेळतायत. सन्मान्य रोहनदादा जाधव यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत. मी विनंती करतो रामदादा किर्दत आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रोहनदादा जाधव यांचा सन्मान करायचा आहे. एक लेजंड क्रिकेटर आहेत, आपल्या टीमशी अजूनही जोडले गेले आहेत. प्रत्येक टीमच्या प्रत्येक खेळाडूला मार्गदर्शन करतायत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ खेळतोय आणि 3 वर्षाचा काळ गुजरल्यानंतर या सीझनमध्ये संघाने कमबॅक केलंय. नक्कीच रोहनदादांना मी एक प्रश्न विचारेल नक्कीच, कारण नाव मोठं आहे, खेळ देखील मोठा राहिलाय. सामाजिक कार्यामध्ये देखील आपल्याला आवड आहे, आपण सहभाग असतो. कास्ट टीमच्या माध्यमातून आज ही स्पर्धा आपल्या नवी मुंबई शहरामध्ये पाहायला मिळते. या टीममधील जर काही खेळाडू आपण पाहिले तर सातारासारख्या शहरामध्ये स्थायिक आहेत, परंतु तिथूनही येऊन मुंबईसारख्या शहरामध्ये स्पर्धेचं आयोजन केलंय. काय सांगाल या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी? प्रथम तर नितीन दादांचं खूप खूप कौतुक करेन मी, आभार मानेन की कासमध्ये टुर्नामेंट जेव्हा पण त्यांनी ऑर्गनाईज केली तेव्हा खूप छान नियोजन आयोजन त्यांचं आणि प्रत्येक टीमला मार्गदर्शन असतंच. पण साताऱ्यात स्थायिक असून पण आज नवी मुंबईमध्ये ते टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात. खूप चांगलं ग्राउंड भेटलं आहे आणि खूप छान नियोजन केलं त्यांनी. तर कास टीमचं आणि खास नितीन दादांचं खूप आभारी आहे मी. येस सर, थँक्यू सो मच. त्यानंतर आपण टॉसमध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी टॉस होईल. एका बाजूला शेंबडी टीम तर दुसऱ्या बाजूला चोरगे उमरी. येस, मी टॉससाठी विनंती करतो प्रदीपदादा शिंदे, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. या ठिकाणी आपल्या शुभ असते नाणेफेकीचा कौल आम्ही करणार आहोत. एका बाजूला आहे चोरगे उमरी तर दुसऱ्या बाजूला आहे JMDCC शेंबडी. येस, टॉस केला जातोय. चोरगी उमरी टीम आहे, त्याचबरोबर शेंबडी टीमचे कॅप्टन आहेत पांडुरंग साळुंके, तर चोरगी उमरीचे सीतारामदादा कदम. प्रदीपदादा शिंदे यांच्या शुभ असते आपण टॉस करत आहोत. कॉल कोण कराल? येस, चोरगी उमरी टीमचे कॅप्टन टॉस कॉल करतील. स्विंग द कॉइन. काटा कॉल केलाय, काटा आलाय. येस, टॉस जिंकलाय. महत्वपूर्ण सामना आहे. फर्स्ट राऊंड आपण जिंकलेत. समोर यावेळेस शेंबडी टीम आहे. निर्णय काय असेल? बॅटिंग. येस, बॅटिंग करण्याचा निर्णय आपण स्वीकारला आहे. शेंबडी टीमला फिल्डिंग दिले. समोर शेंबडी टीम आहे, हाय स्कोरिंग मॅच देखील मारू शकते तेवढी कुवत आहे. किती धावांची टार्गेट सेट कराल? 40+ मारण्याचा प्रयत्न करू, कारण शेंबडी टीम ही सगळ्यात मोठी टीम टॉप 1 मध्ये आहे, तर ट्राय करू आम्ही. नक्कीच 40+ करण्याचा आपण प्रयत्न कराल. हे होते सीताराम कदम. तर जाणार आहोत आपण शेंबडी टीमचे कॅप्टन पांडुरंग साळुंके. टॉस मात्र आपण हारलायत. टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेणार होता? आम्हाला फिल्डिंगच करायची होती, ते आम्हाला नशिबानं भेटलेले आहे. नक्कीच मनासारखी साथ मिळाले. निर्णय देखील मनासारखा आलाय. समोर चोरगी उमरी टीम आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ही स्पर्धा जर आपण पाहिली तर नवी मुंबई शहरामध्ये स्पर्धा आहे. पर्व क्रमांक 1. कास्ट टीम आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून स्पर्धा आपण अनुभवत आहोत, पाहत आहोत. या स्पर्धेविषयी काय सांगाल? स्पर्धा तर खूप छान आहे. आम्ही स्वतः इथे आयोजन करतो, तर कसं नियोजन करायचं आम्हाला माहीत आहे, पण गावावरून जो माणूस नियोजन करतो त्याचं खूप मनापासून त्यांचे आभार नितीन दादांचे.
नक्कीच थँक्यू सो मच. मॅच ऑन झाले. आपणास दोघांनाही सामन्यासाठी असतील खूप खूप शुभेच्छा आणि मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रदीपदा. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कासपाटा सातारा अंतर्गत ग्रामस्थ मंडळ कास तसेच श्री कासायदी महाकाळी क्रिकेट क्लब कास आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, खरोखरच एक उच्च दर्जाची क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आम्ही घेऊन आलो आहे. खरोखरच ग्रामस्थ मंडळ कास यांचं कौतुक करावं एवढं कमीच. खरोखरच जगाच्या पाठीवरती ज्या पद्धतीने गावाचं नाव हे जगाच्या पाठीवरती घेतलं जातं त्या पद्धतीची क्रिकेट स्पर्धा या मुंबईसारख्या शहरामध्ये आपण पाहतोय. या निवृत्तीचा पुढचा चेंडू पाहायचा आहे काय होतंय. पंचांच्या इशारा दुसरा फलंदाज इथे बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा झटका जादवंबरी संघाला होतोय. मापक आव्हान घेऊन उतरला होता जादवंबरी हा संघ, परंतु बॅक टू बॅक जयसारखा मोठा फलंदाज इथे बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा शैलेशसारखा फलंदाज इथे बाद होतोय. हे दोन झटके देतोय तो म्हणजे कोरगळ हा संघ. खरोखर निवृत्ती शिंदे यांचं कौतुक करावं लागेल कारण अनुभव त्यांच्या पाठीशी खूप मोठा आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी आपण पाहतोय. आणि विश्वनाथ शिंदे यांची अप्रतिम अशी ही आपण विकेट किपिंग पाहतोय. आता पाहायचंय अप्रतिम फटका आलाय. बॅक टू बॅक तिसरा उच्च दर्जाचा फटका खेळला गेला होता. परंतु या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक कोणी घेतली असं तर निवृत्ती शिंदे यांनी. खरोखर अनुभव कामी आला. धावसंख्या कमी झाली होती परंतु धावसंख्या कमी असताना सुद्धा एक उच्च दर्जाची गोलंदाजी पाहिली गेली आणि उच्च दर्जाचे क्षेत्ररक्षण कोरगळ संघाकडून आपण पाहतोय. आता मात्र बॅकफूटला जाताना दिसतोय इथे मात्र जादवंबरी हा संघ. जय जाधव याला जबाबदारी घ्यायची होती. मापक आव्हान उभं होतं परंतु एक चुकीचा फटका मारला गेला. ठरवून शॉट खेळला गेला परंतु त्याचा फटका भरताना दिसतोय. तो मध्ये जादवंबरी संघाला अंकुश लावला होता. कोरगळ या संघाच्या फलंदाजीवरती बॅक टू बॅक झटके दिले होते. सुरेश शिंदे परतला होता. निवृत्ती शिंदे परतले होते परंतु नंतर मात्र पांडुरंग पॅडी यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत आपल्या संघाला इथे धावसंख्येपर्यंत पोहोचवलं होतं. परंतु ही धावसंख्या पूर्ण करताना कुठेतरी अपयश येताना दिसतंय ते म्हणजे जादवंबरी या संघाला. सुशांत याचा फटका आता मात्र अप्रतिम फटका आला. चेंडू सीमारेषकडे जाणार का नक्कीच जाणार. या स्पर्धेत पहिला चौकार येतो तो जादवंबरीच्या माध्यमातून आणि पहिली धाव मिळते. 4 धाव्यांनी खातं उघडतो जादवंबरी संघ. मापक आव्हान आहे. एक फलंदाज उभा राहिला तर नक्कीच ही धावसंख्या घेऊन जाईल तो म्हणजे जादवंबरी संघ. नक्कीच जय जाधव म्हणत असेल हा सामना निघाला तर नक्कीच गोल्डन चान्स येऊ शकतो आणि त्याची जबाबदारी पूर्ण इथे करावी लागेल ते ऋषी आणि इथे मात्र सुशांत याने. सुशांत भरपूर वर्षानंतर आपण पाहतोय क्रिकेटच्या ग्राउंडवरती आला आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकताना दिसतोय. पुढचा चेंडू आता मात्र अप्रतिम ही फलंदाजी करायची होती जय जाधव याला परंतु इथे सांगतोय मी जरी 4-5 वर्षांनी ग्राउंडवरती आलो असेल तरी मी होऊ ना. खरोखर जबरदस्त फलंदाजी पाहतोय ते आपण इथे सुशांत याच्या माध्यमातून. सर्कल ग्राउंड असतं मित्रांनो त्याचा हाच फायदा होतो आणि या ग्राउंडवरती चारही बाजूने तुम्ही फटके खेळू शकता आणि पुरेपूर फायदा घेताना दिसतोय इथे मात्र तो म्हणजे सुशांत जाधव. खरोखरच मित्रांनो क्रिकेट पहा किती बदलता खेळ असतो. पहिल्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद झाले होते परंतु नंतरच्या गोलंदाजी 2 चौकार आले. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्ही काही कोणाचा कधी अंदाज घेऊ शकत नाही. कधी ते झिरो तर कधी हिरो होऊ शकतो. पुढचा चेंडू आता मात्र पाहायचाही एक धाव होते का नक्की रनआउटच्या संधी इथली असती परंतु इथे क्षेत्ररक्षक आलेला नाहीये. 9 धावसंख्या होती पहिल्या षटकाच्या नंतर जादवंबरी या संघाची. 32 धावांची गरज आहे. चांगला स्टार्ट दिलाय आता मात्र सुशांत याने. KMCC चषक 2025 वर्ष पहिलं सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो. गेली 6-7 वर्ष मुंबईसारख्या ठिकाणी स्पर्धा भरवावी परंतु कुठेतरी यश येत नव्हतं. मात्र आत्ता मात्र ग्रामस्थ मंडळ कास व श्री कासायदी क्रिकेट महाकाळी क्रिकेट क्लब कास यांच्या माध्यमातून भरवली गेलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. खरोखरच मी पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन असेल, 22गाव प्रीमियर लीग असेल किंवा 5गाव प्रीमियर लीग असेल खरोखरच सर्वांचा आभार मानेन कारण या सर्वांचं सहकार्य आमच्या पाठीशी कायम असते. तसेच आमचे बंधू दादा बाळूदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळली गेलेली ही जाणारी स्पर्धा. खरोखरच आपल्याला जर उंचीवर जायचं असेल ना मित्रांनो तर चांगल्या मित्रांची साथ सुद्धा लागते. खरोखरच एक जबरदस्त असं नेतृत्व आपल्या विभागाला लाभलं. सुभाषदादा जाधव असतील
पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र पाहायचंय झेल होता का, नक्कीच मिस होतोय. या आपल्या विभागातून एक अप्रतिम असे विकेट कीपर म्हणून मानले जातात ते म्हणजे विश्वनाथ शिंदे. अप्रतिम चालाक चपळ खेळाडू, अचूक गोलंदाजी करतोय ॲज अ आयकॉन. 22 गावचा स्टार खेळाडू, तसेच पश्चिम जावली असोसिएशनमध्ये स्टार खेळाडू सुरेश शिंदे. खरंच अपेक्षा असेल चांगली फलंदाजी करतोय सुशांत, मात्र सामना शेवटपर्यंत घेऊन जावा लागेल. अपेक्षा असेल जर तुझे पहिले 2 चौकार आले असतील तर नक्कीच सामना घेऊन जायचा प्रयत्न करेल तो म्हणजे सुशांत. पाहूया आता काय होतंय, झेल होणार का. नक्कीच दुसरा सुद्धा झेल घेतला गेलाय आणि इथे सुशांत सुद्धा परत जातोय. खरोखरच जय जाधव थोडा वेळ विकेटवरती उभं राहणं महत्त्वाचं होतं, परंतु ऋषी आहे. 360 ग्राउंड आहे, सर्कल ग्राउंड आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे फायदा ऋषी घेईल का. नक्कीच ऋषी घेऊ शकतो. ऋषीच्या बॅटमधून 2-3 मोठे फटके आले, सामना घेऊन जाऊ शकतो तो जादंबरी संघ. परंतु आपण पाहतोय कोरगळ संघ अप्रतिम संघ, अप्रतिम बांधणी केली गेलेला हा संघ. सुरेश शिंदे असतील, निवृत्ती दादा शिंदे असतील, विश्वनाथ असेल, पॅडे असेल, सचिन शिंदे आज नाही आहेत, परंतु नवीनचा भरणा आहे. अभि शिंदेसारखा उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज त्यांच्याकडे आहे. अप्रतिम पाहतोय कमलेशची अप्रतिम अशी कॅप्टनशिप आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. अप्रतिम पहा, क्षेत्ररक्षण इतकं अप्रतिम आहे. अचूक चपळ असा यष्टीरक्षक लाभलाय तो म्हणजे कोरगळ या संघाला आणि आपल्या विभागाला. खरोखरच कमी धावसंख्या असेल तरी आम्ही सामना सोडणार, अनुभव मोठा आहे आणि त्याचा फायदा घेताना दिसतोय तो कोरगळ हा संघ. पुढचा चेंडू. आता मात्र अप्रतिम फटका खेळला गेलाय. राहुल याच्या माध्यमातून 1 धाव तर पूर्ण होते पाहिजे, दुसरी धाव होती की आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होतीये आणि 2 धावा मिळतात इथे. ते म्हणजे जाधव या संघाला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11, 4 बाद 11. पहा मापक आव्हानावरती 31 धावांवरती फक्त संघाला थांबवलं होतं. 32 धावं, सर्कलचं ग्राउंड, फक्त टेक्निकल फटके घ्यायचे होते, परंतु जय याने चुकी केली. पहिला स्वीप मारायचा प्रयत्न केला, मोठे फटके आहेत त्याच्यामध्ये, परंतु एक चुकी या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो आपण. खरोखरच ठरवून शॉट खेळला गेला आणि त्याचा खूप मोठं नुकसान जाधवमुरी संघाला होताना दिसतंय. पाहायचंय आता झेल होते का. अप्रतिम फटका पहा, सर्कल ग्राउंडला फायदा, टेक्निकल खेळला असता तरी सुद्धा हात जातोय सीमारेषेबाहेर चौकार. खरोखरच सामना होऊ शकतो कारण 15 धावा झालेत. ऋषी उभा आहे, ऋषीने पहिल्यांदा झटके दिले होते, इथे, परंतु ऋषीने झटके गोलंदाजी ज्या पद्धतीने केली होती त्या पद्धतीची फलंदाजी होईल का. पाहायचंय शेवटच्या षटकामध्ये गोल्डन चान्स, हिरो बनण्याची संधी. नक्कीच आपण पाहतोय कल्याणसारख्या ठिकाणी स्पर्धा चालली होती मित्रांनो. आपण पाहिलं लेजंड खेळाडू संजय दादा जाधव यांनी अप्रतिम फटका खेळला होता मित्रांनो. 1 बॉल 9 धावा पाहिजे होता, गोलंदाजाने बॉल टाकला, वाईट गेला आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार पाहिजे होता. अमनोबाची शिदोरी बाहेर काढली आणि चौकार ठोकला होता दादानी. या पुढचा चेंडू अप्रतिम. पाहायचंय काय होतंय, गच्चा क्षेत्ररक्षण होताना दिसतंय, फायदा घेताना दिसतोय. पाहायचंय काय होतंय, क्रॉस होईल का आणि ते मात्र फलंदाज बाद होताना ऋषीने चुकी केली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. दुसरं षटक इथे पूर्ण होत आहे. आता मात्र एका षटकामध्ये 16 धावांचे मी पाहतोय. ऋषी उभा आहे, गोल्डन चान्स आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. एक उच्च दर्जाची क्रिकेट स्पर्धा पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत खेळवली गेली आहे. कास या गावाच्या माध्यमातून KMC चषक 2025 माझा गाव माझा अभिमान. खरोखरच जगाच्या पाठीवरती या गावाचं नाव आहे. 16 धावांची गरज आहे. खरोखरच आपल्या सातारा विभागाला लाभलेलं सौंदर्य आणि पर्यटनामध्ये अग्रेसर असणारं ठिकाण असं कास पठार आणि कास पठारातील कास गावचं हे नियोजन, एक जबरदस्त असं आयोजन आपण घेऊन आलो पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. आपण पाहतोय आपल्याला कोहिनेचं एक सुंदर असं परिसर लाभला आहे आणि या परिसरात सुद्धा आता उच्च दर्जाचं डेव्हलपमेंट चाललं आहे आणि या विभागातून येणारा आपला साताराचा अभिमान असणारी ही क्रिकेट स्पर्धा कासाई महाकाळी क्रिकेट क्लब कास आयोजित KMC चषक 2025. या पुढचा चेंडू मी पाहिलं होतं, गोल्डन चान्स आला होता, चेंडू फेकून द्यायचा होता सीमा रेषे बाहेर. गोल्डन चान्स इथे मिस करतोय ऋषी. पहा 5 चेंडू 14 धावा. या चेंडूवरती जर मित्रांनो षटकार आला असता ना तर नक्कीच सामना हाय व्होल्टेज झाला असता, परंतु ऋषी आहे, ऋषी करू शकतो. ऋषीच्या बाधेतून आतापर्यंत असे मोठे मोठे भरपूर फटके आले आहेत. नक्कीच अपेक्षा असेल ऋषी जर शेवटचा चेंडू खेळला ना,
शेवटचा चेंडू जर ऋषी खेळला ना तर नक्कीच सामना हाय व्होल्टेज होणार. आपण पाहतोय प्रथम पारितोषिक या स्पर्धेला लाभले श्री आनंद अर्जुन गोरे, हनुमान अर्जुन गोरे, संपत अर्जुन गोरे, कास लेक व्ह्यू हॉटेल अँड गेस्ट हाऊस यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक शशिकांत आबाजी कीर्तन यांच्याकडून सकाराम आबाजी कीर्तन यांच्या स्मरणार्थ लाभलाय KMC चषक 2025 याला. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र पाहायचंय चेंडू होता, फायदा घेऊ शकला नाहीये. या स्पर्धेला अनमोल असं सहकार्याला आपले सन्मान जे सरकाराला लागले काय कासगावचे खरोखरच एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं, परंतु ते आपल्यामध्ये नाही येत आता. काही तुळशीराम कृष्ण कीर्दत बापू पाटकरी या नावाने प्रसिद्ध होते. यांच्या स्मरणार्थ धुंडराम तुळशीराम कीर्दत यांच्याकडून सर्व सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. भाया पुढचा चेंडू खायचं काय होईल पहा. क्रिकेटमध्ये हेच होतं, चूक झाली, वाईट +4. सामना फिरलाय. पुन्हा एकदा तोच दिवस कल्याणचा आठवतोय का? आणि तोच दिवस मध्ये जर 5 धावा आल्या ना तर लक्की धावा या असू शकतात जाधवमुरी संघाला. आता ऋषीला फायदा घ्यायचा आहे, कारण फायदा घेतला होता संजय जाधव यांनी. 4 चेंडू 9 धावा या सर्कलकरांना होऊ शकतात का? नक्कीच होऊ शकतात. ग्राउंड सर्कल एक मोठा फटका, सामना विन. कारण ही नशिबाची साथ लाभली होती जाधवमुरी संघाला आणि अनुभव गेले 20-25 वर्षाचा अनुभव पाठीशी असलेले संजय यांनी तो फायदा घेतला होता. आता पाहूया आपला गुरुचा चेलाच खेळताना दिसतोय आणि चेला त्या गोष्टीचा फायदा घेतोय का? 4 चेंडू 9 धावा. पहा एक चुकी, मोठी चुकी केली मारुती याने आणि त्याचा मोठा फटका बसू शकतो या स्पर्धेमध्ये. पहा पुढचा चेंडू. आता मात्र अप्रतिम चेंडू टाकला गेला, अप्रतिम गोलंदाजी टाकली गेली, लेगकडचा चेंडू टाकला गेला. ऋषीला फायदा घ्यावा लागेल. 3 चेंडू 9 धावा. तसेच या स्पर्धेला ग्राउंडचं सौजन्य लाभलं खरोखर सागरदादा शेलार यांचं आभार करावे एवढे कमी. तसे गजानन शिवरामदादा कदम, समाजसेवक वांगळी यांच्या माध्यमातून मालकावीरचा चषक विराज एक टॉप ब्रँड आपल्या इंडियामध्ये वापरला जातो. विराज बॅटचे मालक विनोददादा भनगे, युवा उद्योजक संबरवाडी, तसेच किरणदादा साळुंके, विराज स्पोर्ट्स सातारा यांच्याकडून. पाहूया प्रतिम फटका आलाय, पाहायचंय काय होतंय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर, 4 धावा. आता मात्र पहा पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 2 मध्ये 1 टायमिंग शॉट, जाधवमुरी विन. खरोखरच जबरदस्त चेंडू आला होता. कमलेशने प्रयत्न केला पाहिजे होता, थोडासा प्रयत्न कमी पडला. आता मात्र ऋषी, मी म्हटलं होतं पहिल्या षटकापासून उभा आहे आणि अप्रतिम गोलंदाजी टाकली होती, त्यानं मेहनत केली होती. सुरेशला पाठवला होता, परत निवृत्तीला पाठवला होता. नक्कीच त्याला संधी आली आहे आणि त्या संधीचा फायदा कितपर्यंत घेतो ते पाहायचंय. तो आपण ऋषी. एक उच्च दर्जाची क्रिकेट स्पर्धा ग्रामस्थ मंडळ कास आयोजित जबरदस्त असं ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आपल्या साताऱ्याचे नामदार माननीय मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील यांच्या मार्गदर्शनाखाली पाहायचंय. पुढचा चेंडू पाहायचंय काय होतंय. हा कॅच का झेल आणि हा मात्र चान्स इथे मिस होतोय का? आणि इथे मात्र 2 धावा करताना सामना पहा कुठे आलाय. कंपल्सरी चेज असेल मित्रांनो. 1 चेंडू 3 धावा. चेंडू गेला होता. सुरेश सारखा फलंदाज आहे, त्यामुळे गोल क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे तो अडवू शकला. अनुभव आहे त्याच्या पाठीशी, त्यामुळे अचूक टप्पा हेरला गेला. आणि इथे मात्र पाहतोय ऋषी. संजय याने 1 बॉल 4 मारला होता, तुला 1 बॉल 3 मारायचा आहे. फटका खेळायचा आहे, टायमिंग द्यायचा आहे आणि एक अचूक चेंडू टाकायचा आहे, तो म्हणजे मारुती शिंदेला. एक चांगला क्रिकेटर आहे मारुती शिंदे, सुद्धा कमी नाहीये. अनुभव आहे त्याच्या सुद्धा पाठीशी. ऋषी यंग आहे, टॅलेंट आहे, टॅलेंट बाहेर काढावं लागेल. पहा दणदणीत खणखणीत असा हा षटकार. क्रिकेट 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 कधीही काहीही होऊ शकतं. पुन्हा एकदा लक ठरतंय. 4+1 पहा किती महागात पडला. टायमिंग द्यायचं होतं, टायमिंग दिलं ऋषीने. एक चांगला चेंडू टाकायचा होता मारुती याला आणि तोच चेंडू चुकला आणि एका मानाच्या स्पर्धेतून बाहेर जावं लागतंय. KMC चषक 2025 मधून कोरगल संघाने चांगलं मित्रांनो खेळलात, अप्रतिम आपण क्रिकेट खेळलात, आपलं सुद्धा कौतुक. परंतु मी खरंच कौतुक करेन ते जाधवमुरी संघाचं. जबरदस्त. मी काय म्हटलं होतं, ऋषी उभा आहे, त्यानं मेहनत केली होती. पहिल्या षटकापासून त्यानं मेहनत केली होती, कारण त्यानं गोलंदाजी धारदार टाकली होती, परंतु उभा होता. टायमिंग द्यायचं